या अरे या पटकन बसा. हा सगळ्यांनाच आवडेल की नाही ते ह्या खुर्चीवरती बसायला. हा कारण ही साधी सुधी खुर्ची नाही, मानाची खुर्ची आहे. हो की नाही मंडळी? तुम्हाला पण कळलं असेल, मानाची खुर्ची आहे बाबा. आजच्या भागामध्ये या खुर्चीवरती कोण विराजमान होणार आहे तेच आपण बघणार आहोत. तेव्हा तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे तुमच्या लाडक्या धमाकेदार आणि मजेशीर कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे माहेरवाशिणींच्या हक्काचा सोहळा सख्यांचा. मंडळी आपण आहोत पंढरपूर येथील भोसे या गावी आणि तिथल्या या सगळ्या ताई आज सुद्धा इथे आलेल्या आहेत. बरं, आपण 16 सख्यांचा हा कार्यक्रम केल्यानंतर ह्या कार्यक्रमाची लोकप्रियता इथे या भोसे गावात इतकी वाढली आहे की सगळ्या ताईंचं म्हणणं की आम्हाला सुद्धा खेळायचंय, आम्हाला सुद्धा खेळायचंय. आम्ही आमची कामं बाजूला ठेवतो पण आम्हाला यायचंय. म्हटलं या, कारण ह्या सगळ्या माझ्या ताई आहेत ना, ह्या दिवसभर इतक्या राब बिचाऱ्या राबत असतात. स्वतःसाठी त्यांना वेळ हवा असतो पण ते काढणं शक्य होत नाही. आणि म्हणूनच 16 सख्यांचा हा कार्यक्रम आम्ही घेऊन आलेलो खास तुमच्यासाठी. या सगळ्या माहेरवाशिणी माहेरी आलेल्या आहेत, त्यामुळे त्या छान मस्त धमाल करणार आहेत. मस्त आहे की नाही, स्वतःसाठी जगणार आहेत. आणि बरोबर आहेच, हे शेंडेफळ तुमच्या बरोबर तुमचा भाऊ, धाकटा भाऊ. हा अजिबात घाबरायचं नाही, टेन्शन घ्यायचं नाही, मस्त एन्जॉय करायचं, है की नाही? चला तर मग बघूया आजच्या भागाची हुकमाची राणी कोण होते ते. त्यासाठी 10 ताई पटकन या बरं लवकर आपल्या पहिल्या खेळामध्ये या. आणि 10 ताई आलेल्या आहेत आपल्या या पहिल्या खेळामध्ये. खूप खूप अभिनंदन. या पहिल्या खेळाचं नाव आहे, आता हा खेळ असा आहे, संगीत सुरू झाल्यानंतर चालायचं किंवा धावायचं नाही, कंपल्सरी नाचत नाचत फिरायचं. ठीक आहे? तुमच्यापैकी 5 ताई, ज्या शेवटच्या 5 ताई राहतील खुर्चीवरती, त्या जाणार आहेत आपल्या पुढच्या खेळामध्ये. बघूया 5 ताई कोण बाद होत आहेत. पण संगीत सुरू झाल्यानंतर खुर्च्यांच्या मधून यायचं नाही, आपल्या सोयीनुसार खुर्ची फिरवून बसायचं नाही. हा आणि संगीत थांबल्यानंतर तुमच्या बाजूची रिकामी खुर्ची तुमच्यापासून जरा जरी मागे गेली तरी ती खुर्ची तुमच्यासाठी बाद. पुढची रिकामी खुर्ची पकडायची, नसेल तसं ते मागे बसाल, तसं नको. आणि अत्यंत महत्वाचं, नळावरची भांडणं हवी आहेत आपल्याला. हा त्याशिवाय मजा नाही. ओके चला तर मग सुरू करूया. ताई रेडी आहेस तू? हा सुरू करूया आणि आपल्या ह्या पहिल्या खेळाला. आणि त्यासाठी म्युझिक प्लीज. व्हेरी गुड. ये बात आहे, कुठं बसतेस? थांबले कुठं म्युझिक? आणि खुर्ची अशी तशी फिरवायची नाही. हा थांबलं थांबलं, लवकर 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 ताई. हा लवकर लवकर ताई, इथे काय ताई, लवकर धावत येतात नळावरची भांडणं. हा 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 कशी आली धावत, कशी आली धावत एकदम. आणि जी ताई, एक मिनिट इकडे ताई, इथे ये, इथे ये, इथे या साईडला ये अशी. हा काय झालं होतं? मला मी बसलेली, मला ढकलून बसल्या. इथे इथे ये. हा आता सांग काय झालं? मी खुर्चीवर बसले. तू खुर्चीवर बसली? हा मला आल्या ह्याने ढकलून बसल्या. ह्याने ढकललं आणि तू ढकलली गेली. केवढा आनंद झालाय तिला, मला टाळी बिळी दिली तिने. मी बसली आणि त्यानंतर मला हे केलं. कशी कशी बसली होती तू? मी आली ना अशी बसली. म्हणजे इथून इथून ये, इथून ये अशी आणि दाखव. हा हा कारण आम्हाला. हा हा अशी आली, अशी बसली, अशी बसली. असं ढकलून मी पुढे गेली. आणि तू मागे होती तिच्या आणि तू ढकललं तिला. इथे ये, तू आधी मला सांग का ढकललं तिला? इथं पुढे ये, इथं अशी पुढे येतो. हा का ढकललं तिला? त्या मी नंतर मागे गेली, ती आल्या तोवर बसल्या, मग म्हणलं बसू द्या. अच्छा
मग खुर्ची कोणाची तुमची कितीची? ती म्हणते का तुम्ही ढकल तर पुसत द्या त्यांना. मग काय म्हणणे ताई खुर्ची कोणाची? मी धरली आधी. मी धरली आधी. ताई तू बाद झाली आहे, तू बसू शकते. ओके. आणि आता 7 ताई आहेत आणि 7 ताईंमधून 2 ताई बाद होणार आहेत आणि 5 ताई जाणार आहेत आपल्या पुढच्या खेळामध्ये. हा ताई आता मी सांगते तसं करायचंय. या खेळामधून ह्या खेळामधून मधून हा 5 ताई जाणार आहे. ती 5 ताई जाणार आहेत तो जाणार आहे खेळामध्ये. मग मी कसं बोलते तू कसं बोलते असं. रेडी. हा 5 ताई जाणार आहेत पुढच्या खेळामध्ये. 5 ताई जाणार आहेत त्या पुढच्या खेळामध्ये. पण त्यासाठी नाही येणार. हा होऊन जाऊ दे. 1 2 3 म्युझिक प्लीज. लवकर. हा एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. म्युझिक प्लीज. लवकर बसून घे. हा इथं ताई या साईडला लवकर ये. आणि 2 ताई बाद झालेल्या आहेत. ही ताई कशी गेली धावत इकडनं. हा कशी गेली माहिती का? हरकत नाही. खूप चांगला प्रयत्न. 2 ताई बाद झालेल्या आहेत आणि ह्या 5 ताई गेलेल्या आहेत आपल्या पुढच्या खेळाकडे. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. आणि खूप अभिनंदन ताई तुमचं. तुम्ही आलेला आहात हे आपल्या पुढच्या खेळामध्ये. कसं वाटतंय ताई? लय भारी. क्या बात आहे. त्या भाऊजींबद्दल सांगते. सगळ्यांनाच माहिती आहे. म्हणजे आता इथं माझ्या मैत्रिणी पण आहेत. माझे मिस्टर खूप असे म्हणजे छान आहेत. लय भारी कोणाला बोलीस? भाऊजींना बोलीस की आपल्या खेळाला बोलले? लय भारी. अच्छा खेळाला बोलले. हा मला कळेच ना आधी नक्की कोणाला बोलली असती. व्हेरी गुड. चला तर खूप शुभेच्छा तुम्हाला. हा आता ह्या खेळाचं नाव आहे. हा खेळ असा आहे. तुमच्यासमोर प्लास्टिकचे तुकडे आहेत ते जोडायचे. ते जोडल्यानंतर एक रिंग तयार होईल प्लास्टिकची. ती झाल्यानंतर आणि व्यवस्थित जोडायची. हा ती निघाली नाही पाहिजे. ओके. ती जोडल्यानंतर ती अशी समोर ठेवायची. त्या रिंगात उडी मारायची. पुन्हा ती अशी आपल्या अंगाभोवती घेऊन बाहेर काढायची. पुन्हा पुढे टाकायचे. पुन्हा त्याच्यात उडी मारायची. पुन्हा अशी काढायची. पुन्हा समोर टाकायचे. पुन्हा उडी मारायची. असं करत 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 ती जी समोरची लाईन आहे सफेद लाईन ती पार करायची. ओके. जी ताई कमीत कमी वेळेमध्ये ती लाईन पार करेल ती असणार आहे विजेती. तिच्या नंतरची दुसरी. त्या 2 ताई जाणार आहेत आपल्या शेवटच्या खेळामध्ये. 1 2. आणि दुसरी गोष्ट म्हणजे व्यवस्थित. हा व्यवस्थित ते जोडायचे आहेत. हा तुकडे आणि घट्ट जोडायचे आहेत. ओके रेडी. हा 1 2. आणि दुसरी गोष्ट म्हणजे व्यवस्थित ती लाईन पार करायची. हा ओके. आणि व्यवस्थित वर्तुळ तयार करायचे. रेडी 1 2 3. शाबाश शाबाश शाबाश. मस्त. क्या बात आहे. आणि पाण्याचा पाईप किंवा अजगर वगैरे असं काही नको. आपलं वर्तुळच पाहिजे. व्हेरी गुड. वर्तुळ नीट वर्तुळ. घाई करू नका. नीट जोडलं गेलं पाहिजे. ते तुटलं तर तुम्ही बाद. शाबाश. हा व्हेरी गुड. ये बाद. हा शाबाश. व्हेरी गुड.
क्या बात आहे. नीट लक्ष द्या, कोण पहिली कोण दुसरी. ओके, शाबाश शाबाश, मस्तच. हा हा, ताई ताई आहे तू, ताई तू इथं ये. ही ताई कशी आली माहितीये का? हा, हे असं तिने जोडलं वरचे वर. हा, हे असं असं जोडलं तिने, असं वरचे वर. हा, असं जोडलं, पहिल्यांदा टाकलं बरोबर, उडी मारली, हा अशी काढली आणि कशी गेली माहितीये? मधलं काय झालं इथं? हा, हरकत आहे, एकदम जोरदार. आणि तुम्हाला हा पुरस्कार मिळत आहे. ओके, व्हेरी गुड. एकदा जोरदार टाळ्या ताईंसाठी झाल्या पाहिजे. आणि खूप खूप अभिनंदन योगिता ताईचं आणि वर्षा ताईचं, कारण या दोन्ही ताई आल्यात आपल्या या शेवटच्या खेळामध्ये. कसं वाटते ताई? खूप छान वाटते. खूप छान वाटते की नाही? शेवटच्या खेळात आलेली आहेस. आता तुमच्या दोघींपैकीच होणार आहे हुकमाची राणी. त्यामुळे आपण हा खेळ खेळूया. पण अर्थात हा खेळ काय असणार आहे, तो कसा खेळायचा हे मी सगळं सांगणार आहे. पण त्याआधी या दोन्ही ताईंबरोबर आपण गप्पा मारणार आहोत, त्यांच्याबद्दल जाणून घेणार आहोत आणि त्यांना पुन्हा एकदा त्यांच्या बालपणात घेऊन जाणार आहोत. ताई, तुझं नाव सांग. योगिता रामदास माळी. काय सांगशील माहेर बद्दल? कोण कोण असतं माहेरी? माहेरी आई वडील 2 भाऊ आणि मी एकटीच आहे. म्हणजे प्रचंड लाडात वाढलेली ताई आहे. इकडे पण एकटीच आहे आणि तिकडे पण एकटीच आहे. हो का? अच्छा. कसं वाटत होतं जेव्हा तू माहेरचा उंबरठा ओलांडून जेव्हा सासरी जात होती? म्हणजे माझं लग्न खूप लहानपणी झालं, 15व्या वर्षी माझं लग्न झालं. अच्छा. हां, त्यावेळेस मला काहीच म्हणजे कळत नव्हतं. आणि समजेपर्यंत मुलं झाली सगळं. पण काय तेव्हा मनात काय विचार चालू होते जेव्हा तू सासरी जात होतीस? विचार म्हणजे काय, आपलं लग्न एवढंच माहित होतं, त्याच्या पुढचं काहीच माहित नव्हतं. पण असं कधी सांगावंसं वाटलं नाही की बाबा नाही, मला अजून शिकायचं आहे, मला एवढ्यात लग्न नाही करायचं, असं कधी बोलणं झालं होतं? नाही, शिकायचं आहे म्हणजे मी असताना शाळेत हुशार होती. माझ्या आई वडिलांना लग्न करायचंच नव्हतं, पण ते होऊन गेलं. माझ्या आईचा तर खूप विरोध होता लग्नाला, की नको, लग्न नाही करायचं, माझ्या मुलीला शिकवायचं आहे. मग असं असताना मग का लवकर लग्न झालं? म्हणजे खूप वैयक्तिक आहे, पण वैयक्तिक म्हणजे सगळी म्हणली स्थळ चांगलं आले असं. मग लग्नानंतर शिकत होतीस तू का? म्हणत होते माझ्या माहेरचे शिक, पण इकडचे म्हणले नको, जे मिस्टर म्हणले नको, आपल्याला काय कमी आहे असं. पण ती अशी खंत कुठेतरी अशी वाटते का की आपण वाटते? म्हणजे असं शिक्षण माझं 10वीत झाले, पण आता म्हणजे मला दुसरं काही जरी शिकायचं असलं ते प्रत्येक गोष्ट ते सपोर्ट करतात. म्हणजे मी आता भजन शिकते, असं म्हणजे काही शिकायचं म्हणलं तर. भजन शिकतेस तू? हो. पण असं एखादं आईवरची वगैरे एखादी कविता येते तुला? हो. म्हण की आईवरची कविता. आई तुझ्या मूर्ती वाणी या जगात मूर्ती नाही. आई तुझ्या मूर्ती वाणी या जगात मूर्ती नाही. अनमोल देह दिला ग आई, तुझे उपकार फिटणार नाही. अनमोल जन्म दिला ग आई, तुझे उपकार फिटणार नाही. खूप छान. आहे का? जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. एवढ्या आईबद्दल कधी एवढी छान कविता म्हणालीस, एक कडवं म्हणालीस. काय सांगशील तू आईबद्दल, तुझ्या आईबद्दल? माझी आई म्हणजे असतानाच कसं साधी, म्हणजे आता पहिल्या कशा बायका सगळ्या साध्या होत्या, तशीच माझी पण आई साधी आहे. तिनं आमच्यासाठी खूप कष्ट घेतले. लहानपणी आमची खूप गरिबी होती, त्या गरिबीतून आता आमचं सगळं म्हणजे सगळं चांगलं झाले. भाऊ वगैरे, भावांचं शिक्षण पूर्ण झाले, त्यांचं खूप चांगलं आहे आता. आणि मी आईला एवढंच सांगेन की आता तू आमची पहिल्यापासून तू आमची म्हणजे भावाची, माझी, सगळ्यांची तू खूप काळजी केली. आता इथून पुढं तुझ्यासाठी जग, तू आमची काळजी करू नको, एवढंच सांगेन मी आईला. कारण आई कसं मुलाबाळासाठीच शेवटपर्यंत जगत असते, स्वतःकडे ती कधीच लक्ष देत नसते. पण ताई, तू एक तुझी आई आहे आणि आज तू आई झालेली आहेस.
काय वाटतं, काय सांगशील त्यावेळेला जेव्हा आई बोलायची लहान असताना वगैरे, ते असं वाटतंय ना आता की आई योग्यच बोलायची? हो, आता वाटते ना आई योग्यच बोलायची. त्यावेळेस आपलं काही समजत नसतं, आई बोलते त्यावेळेस वाटत असतं की नाही माझंच खरं आहे, आई बोलते ते चुकीचं आहे. पण आता मला प्रत्येक क्षणोक्षणाला म्हणजे आठवण येते आईची, की आई जी बोलत होती बरोबरच बोलत होती. आता तेच प्रसंग परत फिरून माझ्यावर येत आहेत. तेव्हा वाटतं ना, हो, आई ती आई असते बाबा, आई ती आईच असते. आणि म्हणूनच आता मी पण माझ्या मुलीला सपोर्ट करते की तू शिक, आधी शिक्षण पूर्ण कर. नक्कीच नक्कीच, कारण ते फार महत्वाचं. हा, आणि मला तर असं वाटतं की सगळ्यांनीच आपल्या मुलांना, विशेषतः मुलींना हे शिकवलंच पाहिजे, स्वतःच्या पायावर उभं करता आलं पाहिजे. खूप छान वाटत आहे तुझ्याशी बोलून. काही नाव सांग तुझं? माझं नाव वर्षा पृथ्वीराज व्यवहार आहे. माहेर कुठलं? मोडणी. आणि सासर? भोशी. बरं, माहेर म्हटल्यानंतर कोण येतं डोळ्यासमोर? आई, वडील, बहीण, भाऊ. काय सांगशील आईबद्दल? मी लहान असताना खेळत खेळत विहिरीजवळ गेलते आणि मी पाय घसरून विहिरीत पडले. अरे बापरे, पुन्हा विहिरीत पडल्यानंतर? लहान असताना? हो, लहान होती मी, 4 वर्षाची होती. किती वर्षाची? 4 वर्षाची. मी पाय घसरून पडले. आईनं माझ्या कुठलाही विचार केला नाही, पटकन विहिरीत उडी टाकली आणि मला वाचवलं. ती जर नसती तर मी आज तुमच्या समोर उभा राहून बोलू शकले नसते. आईचं खरंच खूप कौतुक आहे. काय सांगशील पण तू आईला या माध्यमातून आज? माझ्या आईने एवढं कष्ट केलंय पहिल्यापासून. माझे वडील जास्त काम करत नव्हती, पण आईने सगळं काम केलं. रानात जेवढं सगळं काम माणसं करते तेवढं तिनं केलं. त्यामुळं आता तिनं शांत राहून तिच्यासाठी जगावं, एवढंच मला तिला सांगायचं. जाणवतं माहेरी? हो, जाते की. कसं वाटतं पण माहेरी गेल्यानंतर? माहेरी गेल्यावर छान वाटतं. माहेरसारखं सुख दुसरीकडे कुठं नाही ना. नक्कीच नक्कीच. कसं वाटलं? छान मनातलं व्यक्त करून कसं वाटलं? छान वाटलं मनात. छान वाटलं? हो, नक्की. हो. वा ताई, मला सुद्धा खूप छान वाटलं तुझ्याशी बोलून. आणि आता आपण शेवटचा खेळ खेळूया. चला तर मग जाऊया आपल्या शेवटच्या खेळाकडे. म्हणजे अत्यंत सोपा खेळ, आपण लहानपणापासून खेळत आलेलो, पण आमचा खेळ थोडा वेगळा आहे. हां, कसं आहे की तुमच्यासमोर एक फुगा ठेवण्यात येईल. हा तो कुठेही असेल, इथे कुठेही असेल. संगीत सुरू होणार आहे. त्या संगीतावर तुम्हाला नृत्य सादर करायचं आणि गोल गोल फिरायचं आहे स्वतःभोवती. जागेवरतीच नृत्य सादर करायचं आणि जागेवरतीच गोल गोल फिरायचं आहे स्वतःभोवती. जसं संगीत थांबेल तसं जाऊन तो फुगा फोडायचा आहे. जी ताई पहिल्यांदा फुगा फोडेल ती असणार आहे विजेती आणि आजच्या भागाची हुकुमाची राणी. पण हे इतकं सोपं नाहीये. आधी तुमच्या डोळ्यांवरती पट्टी बांधण्यात येणार आहे. ओके, आणि आता दोन्ही ताई तयार आहेत. हा, चला तर मग म्युझिक प्लीज. शाबाश शाबाश. हा, व्हेरी गुड. शाबाश शाबाश. हा, एक मिनिट, टच नाही करायचा, टच नाही करायचा. मागे 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 मागे. हा, पुढे 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 पुढे. वा, दोघेही खूप छान खेळल्या, हरकत नाही. पण अर्थातच खेळ आहे म्हटलं तर हार जीत होतेच. त्यामुळे उपविजेती ठरलेली आहे वर्षाताई. तुझं खूप खूप अभिनंदन.
16 सख्यांच्याकडून ही भेटवस्तू तुला मिळते. कसं वाटते ताई? उपविजेती झाली, छान वाटते. बरं खेळ खेळून कसं वाटलं? छान वाटलं. अगदी माहेर त्या विजेते झालेत ते पण माझ्या मैत्रिणीच आहेत, त्यामुळे मला काही वाईट वाटलं नाही. त्यांनीच मला बोलवलं खेळायला म्हणून. तुम्हीच बोलवलं या खेळ. पण आता असं वाटलं असेल ना उगीच बोलवलं बाई? अजिबात वाटलं नाही तसं. अजिबात नाही वाटलं. हरकत नाही, आपली मैत्रीण जिंकली त्यात आनंद आहे. व्हेरी गुड. बरं ह्याच कपातून चहा आणि कॉफी प्यायची आहे, भाऊजींना द्यायची आहे, त्यांना सांगायचंय हा घ्या कप आणि बसा, हा घ्या कप आणि बसा. प्रेमाने प्रेमाने असं द्या. हो, हा घ्या कप आणि बसा गप, असं प्रेमाने बोल बघू. हा घ्या कप आणि बसा गप. बोलले बाबा, तूच बोललीस तुझी तू काय ती. हा, आणि अर्थातच आजच्या भागाची हुकुमाची राणी झालेली आहे योगिताताई. खूप खूप अभिनंदन. कसं वाटते योगिताताई? हुकमाची राणी. खूप छान वाटते, लई भारी वाटते. सगळ्यात आधी कोणाला फोन करून सांगणार? मिस्टरांना. मिस्टरांना? हो. काय सांगणार? मी हुकुमाची राणी झाली. हा ताई, एक उखाणा पटकन होऊन जाऊ रे. पाणीपुरीच्या पाणीमध्ये असते आंबट पाणी, पाणीपुरीच्या पाणीमध्ये असते आंबट पाणी. रामदास रावांचे नाव घेते, मी आहे हुकुमाची राणी. हो हो, क्या बात है. ताई खूप खूप अभिनंदन तुझं. एक सेल्फी मात्र तुझ्या बरोबर काढणार आहे. मंडळी, अशीच धमाल मजा मस्ती घेऊन मिळणार आहे पुढच्या भागात एका नव्या हुकुमाच्या राणीसोबत. ते अजिबात बघायला विसरू नका. तुमचा आवडता आणि धमाकेदार कार्यक्रम ज्याचं नाव आहे माहेरवाशिणींच्या हक्काचा सोहळा सख्यांचा.